तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी दत्त जयंतीनिमित्त करा ही एक गोष्ट। श्री स्वामी समर्थ। जे तुमच्या नशिबात नाही ते कसे मिळवायचे? जर तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी तुम्हालाही जीवनात मिळवायच्या असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा। स्वामी तुम्हाला एक सेवा सांगणार आहेत, ज्यानंतर स्वामी तुम्हाला ते देतील जे तुमच्या नशिबात नाही। कधी कधी आपण खूप मेहनत करतो, खूप मेहनत करूनही आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही, तर अनेक वेळा आपण आपल्या नशिबाला दोष देतो। मग ती व्यक्ती नशिबाला दोष देते, पण त्याच्या नशिबाला दोष नसतो। त्यामुळे कधी कधी त्याच्यावर काही दोष, काही अडचणी आल्या, तो काळ चांगला नसतो। त्यामुळे तुम्हालाही तुमचे भाग्य हवे असेल तर तुम्हीही अत्यंत सोपी सेवा अवश्य करा। तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 7 दिवसांचा कालावधी फॉलो करावा लागेल। यासोबतच काही नियमांचेही पालन करावे लागेल। जो प्रारब्धाकडे नेत नाही ते परमेश्वर तुम्हाला देईल, सर्व मनोकामना पूर्ण होतील। तर ही सेवा तुम्हाला ऐकायची आहे। श्री गुरुचरित्र पारायण होय। जे काही भक्त पूर्ण मनाने आणि श्रद्धेने करतात तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। जे त्यांच्या नशिबात नव्हते ते त्यालाही मिळाले। त्यांनी स्वामींकडे जे काही मागितले ते त्यांना मिळाले आणि अनुभवले। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्राचे पठणही करावे, कारण हा महिना अत्यंत पवित्र असल्याने श्री दत्त जयंतीही याच महिन्यात आहे। त्यामुळे तुम्ही दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पठणही करू शकता। तसेच 7 दिवसांचा कालावधी आहे। दररोज काही नियमांचे पालन करून त्याचे पठण करावे लागते। त्यामुळे रोज सात्विक आणि पवित्रतेचे पालन करावे लागेल। तुम्हाला दररोज फक्त एकच भाजी खावी लागते। तुम्ही 2 वेळचे जेवण किंवा 1 वेळ जेवू शकता। एकदा पाठ करता येईल श्री गुरुचरित्र पारायण अवश्य करावे। तसेच तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण नसल्यास तुम्ही स्वामींच्या केंद्रातून किंवा स्वामींच्या मठातून किंवा ऑनलाईन पारायण घेऊ शकता, कारण जो पाठ करतो त्याला सर्व काही मिळते। याशिवाय काही लोक वर्षभरात 11 किंवा 6 किंवा 9 पारायणही करतात। जर तुम्ही वर्षातून एकदा जरी केले तर खूप चांगली गोष्ट आहे। स्वामी समर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। जे तुमच्या नशिबात नाही ते मिळवायचे असेल तर स्वामींची ही सेवा करा आणि हे गुरुचरित्र पठण करा। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।